नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग जो आहे तो 9 आहे, ज्यामध्ये आपण महिला व बालविकास विभाग भरती 2024च्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित परीक्षा दृष्टिकोनातून काही अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्नाची आपण सिरीज मागील दिवसात काही पूर्वी आपण सुरू केलेली होती, जे की आपल्या स्पेशली परीक्षा अधिकारी व इतर जे सर्व काही पद आहेत आपण त्या पदांकरता आपण हे सर्व काही अतिसंभव्य प्रश्न आपण पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, महिला व बालविकास विभागाची पुणे आयुक्तालयाची आपली जाहिरात आहे परीक्षा अधिकाऱ्याची. तर याच्या परीक्षेच्या मित्रांनो तारखा संभवतः जे की फेब्रुवारी महिना असा दर्शवण्यात येत आहे, जे की आम्हाला माहिती मिळाल्यानुसार. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर तुमचा अभ्यास तुम्ही थांबवला असाल तर तुम्ही तुमच्या अभ्यासाला आता सुरुवात करा, कारण का येणाऱ्या जे की 10 फेब्रुवारी नंतर याचं परीक्षा वेळापत्रक जे की जाहीर होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही आता आजपासून जरी या अभ्यासाला सुरुवात केला तरी मित्रांनो तुमच्याकडे बराच कालावधी जो की उरलेला आहे, परंतु नाही देखील आपण म्हणू शकतो, कारण का संभवतः समजा 10 फेब्रुवारी नंतर वेळापत्रक जाहीर झाल्यास तर त्याचे 15 फेब्रुवारीपर्यंत देखील वेळापत्रक येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही सुरू करा, खूप वेळ कमी आहे. तर आपले आता इथून व्हिडिओज देखील कंटिन्यूली येणारे असतील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट्स दिले जातील. तर पाहू आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये परीक्षा अधिकारी व इतर पदांसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे खालीलपैकी? तर याचं जो उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की तामिळनाडू. तर भरतनाट्यम हा जो लोकनृत्य आहे किंवा जो नृत्य प्रकार आहे तो भरतनाट्यम तामिळनाडू या राज्यामधला विशेषता आहे. तर यामध्ये जे इतर स्टेट आहेत जे की कर्नाटक, आसाम आणि मणिपूर, तर यामधले जे काही नृत्य प्रकार आहेत ते देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का TCSने आतापर्यंत राज्य आणि त्या राज्यामधील जे काही लोकनृत्य आहेत त्यावर प्रश्न 100% विचारलेला आहे. तर कर्नाटकमध्ये जो प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे त्याचं नाव आहे कुनिथा. तर कुनिता हा जो नृत्य प्रकार आहे जो की कर्नाटक राज्यामधील आहे. आसाममधील बिहू, तर बिहू हा नृत्य प्रकार जो आहे तो आसाममधला आहे, जो की आसाम राज्यामधला लोकनृत्य आहे. आणि मणिपूरमधला जो आहे जो की नुत्ता नृत्य हा जो प्रकार आहे जो की मणिपूर या राज्यामध्ये खूप जो की त्या राज्याचा आवडता किंवा त्या राज्याचं लोकनृत्य आहे. जसं की महाराष्ट्राचा आपल्या लावणी हा नृत्य प्रकार आहे. तर प्रत्येक राज्याला विशेष प्रकारचे लोकनृत्य आहेत, ते तुम्ही एक वेळेस नक्की वाचून घ्या, कारण का TCS यावर जे आहे जे की हमखास एक प्रश्न विचारत असतं. त्यानंतरचा प्रश्न 2 आपला, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? चेरापुंजी, तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की मेघालय या राज्यामध्ये चेरापुंजी हे जे की राज्यामध्ये ठिकाण आहे मेघालयमध्ये. त्यानंतर प्रश्न 3 आपला, कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? तर कृष्णा नदीचा उगम, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की महाबळेश्वर या ठिकाणी जे आहे कृष्णा नदीचा उगम होतो. त्यानंतरचा प्रश्न आपला जो की 4था प्रश्न असा आहे, वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिणामात मोजला जातो? तर वाऱ्याचा वेग जो आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की नॉट्स यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये वाऱ्याचा वेग हा जो आहे थोडक्यात मोजला जातो. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न क्रमांक 5 असा आहे, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की इंग्रजी. तर लोकमान्य टिळकांनी जे मराठा वर्तमानपत्र सुरू केलं होतं ते इंग्रजी भाषेमध्ये होतं, आणि जे केसरी वृत्तपत्र होतं जे की मराठी या भाषेमध्ये होतं, हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही. आणि साधारणतः या वर्तमानपत्राची जी सुरुवात जी आहे जे की इसवी सन 1881 साली जे की केलेली आहे, तर लोकमान्य टिळक यांनी केलेला आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की पुढील प्रश्न क्रमांक जो आपला आहे जो की 6वा प्रश्न, फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? तर फ्रंटियर गांधी म्हणून, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, खान अब्दुल गफार खान यांना जे आहे फ्रंटियर गांधी म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नाव दिले? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की शहीद आणि स्वराज्य ही जी आहे जे की नावे दिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपले महिला व बाल विकास विभाग भरती पुणे आयुक्तालयासाठी स्पेशल असलेले संभव प्रश्नपत्रिका आणि जे ई बुक तुम्ही घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण TCS पॅटर्न आधारित जेवढा काही तुमचा त्या पदांकरता जो अभ्यासक्रम आहे तो आपण
परिपूर्ण यामध्ये कव्हर केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे सर्व काही 100% तुम्हाला अभ्यासक्रम त्या ठिकाणी कव्हर करून दिला जाणारा आहे. त्यासोबतच तुम्ही जर कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल, म्हणजेच की गट ब चा आहे, क आहे किंवा ड, या संपूर्णचा आपण सर्व काही त्यामध्ये अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे. त्यासोबत TCSचे जेवढे काही आतापर्यंतचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही. 100% तुमचा अभ्यासक्रम याद्वारे कव्हर होणारा असेल आणि अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये आहे आणि लवकरात लवकर म्हणजे की कमी वेळेमध्ये तुम्हाला ते तुमच्याकडे उपलब्ध होणारं असेल. 100% सर्व काही 100 प्रश्न 200 गुणाची तयारी तुमची एका ठिकाणी होऊन जाणार असेल. कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी तुम्ही परीक्षेसाठी प्रिपेअर असू शकाल. तर 100% अभ्यासाची तयारी तुमची एकाच ठिकाणी होणार असेल. जर तुम्हाला ते घ्यायचं असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सरशी कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक देण्यात आली आहे. सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटमध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हा स्टडी मटेरियल दिला जाणारा असेल. तर तुम्हाला 100% परीक्षेची तयारी करायची असेल, या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्ही आपलं स्टडी मटेरियल नक्की वापरा, ज्याद्वारे तुमचा 100% अभ्यासक्रम हा कव्हर. तुम्ही अजूनही आपलं परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित परिवीक्षिका अधिकारी या पदासाठी व इतर पदांसाठी आपलं A to Z स्टडी मटेरियल घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. सर्व काही तुम्हाला या उर्वरित दिवसांमध्ये देखील अभ्यासक्रम परिपूर्ण करू शकता जर तुम्ही आतापासून तयारीला लागला. तर ज्यांना कोणाला चांगला परीक्षेमध्ये गुण मिळवायचे असतील त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा. त्यानंतरचा आपला जो पुढील प्रश्न आहे, जो की प्रश्न क्रमांक आपला 8वा, बंगालची फाळणी कोणी केली? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, लॉर्ड कर्झन. तर लॉर्ड कर्झन यांनी जे आहे थोडक्यामध्ये बंगालची फाळणी केली. ऑप्शन नंबर अ ह्या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 9 असा आहे, होम रूल लीगची स्थापना कोठे केली? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की अड्यार. अड्यार हे जे मद्रासमध्ये जे ठिकाण आहे, अड्यार या ठिकाणी जे आहे जे की होम रूल लीगची स्थापना झालेली आहे या ठिकाणी. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर हे सर्व काही प्रश्न तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत व अति संभाव्य आहेत, त्यामुळे यामधला कोणताही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न आपला 10वा, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की महात्मा फुले यांनी जे आहे सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. तर कधी केली याचा प्रश्न आल्यास त्याचं उत्तर आहे 24 सप्टेंबर 1873 साली जे आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 11वा पुढील, दाल सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये दाल सरोवर आहे, जे की गोड्या पाण्यासाठी हे सरोवर प्रसिद्ध आहे. तर दाल सरोवर. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 12वा असा आहे, आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की नाशिक या ठिकाणी आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. त्यानंतरचा प्रश्न 13वा आपला, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अहमदनगर या जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे शिखर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा, राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 250 एवढी जी आहे राज्यसभेच्या जे की सदस्य संख्या आहे. त्यानंतरचा प्रश्न 15वा, सर्वात मोठा ग्रह कोणता खालीलपैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की गुरु हा जो आहे सर्वात मोठा जो की ग्रह आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 16वा प्रश्न, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली किंवा कोणत्या साली सुरू झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1942 साली सुरू झाली. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 17वा असा आहे, काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनाने पडली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की सुरत. तर सुरत अधिवेशनानंतर जे आहे जे की काँग्रेसमध्ये फूट पडली. ऑप्शन नंबर अ ह्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी होणार असेल. त्यानंतर प्रश्न 18वा आपला, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की सरपंच यांच्यावर जे आहे ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी असते. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 19वा, मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की स्टुटगार्ड या ठिकाणी जे आहे मादाम भिकाजी कामा यांनी जे आहे जे की राष्ट्रध्वज फडकावलेला आहे स्टुटगार्ड या ठिकाणी. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 20वा असा आहे, धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की सरोजिनी नायडू यांनी जे आहे धारासेना सत्याग्रहाचं नेतृत्व केलेलं आहे. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओच्या भाग जे काही 9 मधले आपण असे जे महत्त्वपूर्ण टॉप 20 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, जे की WCD पुणे परिवीक्षिका अधिकारी व इतर पदांसाठी. आता येथून आपले
रेग्युलरली सर्व विषयाने व्हिडिओ येणारे असतील. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या कोण्या विद्यार्थी मित्रांना परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित A to Z स्टडी मटेरियल हवं असेल त्याने नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. तेथून हवी ती प्राइस पे करून तुम्ही त्यामध्ये सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो. तर चांगल्या उत्तम तयारीसाठी नक्की रेफर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेटसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.